श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमो सद्गुरु अमरपती, अनुभवू तोची ऐरावती, स्वानंद मदे भद्र जाती, उन्मत्ती स्थिती डुल्लत। हे ओंकार रूप सद्गुरो, तुला नमस्कार असो। तू देवांचा राजा इंद्र आहेस। अनुभव हाच तुझा ऐरावत आहे। इंद्राच्या ऐरावताचा जसा अखंड मदस्राव चालू असतो आणि तो निर्भयपणे जसा डुलत असतो, तसा तुझ्या अनुभवातून ब्रह्मानंदाचा अखंड प्रवाह वाहत असून अनुभवी जीव त्यात तल्लीन होऊन डुलत असतो। उपदेशाचे वज्र तिख, छेदी संकल्प विकल्प पाख, जड जीवते पर्वत देख, निजस्थानी सम्यक स्थापिसी। इंद्राच्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून त्यास जसे अचल केले, तसे तुझे उपदेश रूप वज्र जीवांचे संकल्प विकल्प तोडून त्यास स्थिर करते। विवेकाचे पारिजात, वैराग्य सुमनी घमघमीत, मुमुक्षु भ्रमर रिघोनी तेथ, आमोद सेविती चित्सुख। विवेक हा पारिजातक वृक्ष असून वैराग्य हे त्याचे सुवासिक पुष्प आहे। मुमुक्षुरूपी भ्रमर त्यावर बसून चित्सुखाचा मकरंद सेवन करतात। उपशमतोची बृहस्पती, विश्वासे तुझा निकटवर्ती, त्यासी मानिसी अति प्रीती, तो सभे प्रति सदस्य। इंद्रिय निग्रह हा बृहस्पती तुझ्या विश्वासाने तुझ्या सन्निध राहतो। तू त्याचा प्रेमाने आदर करतोस। तुझ्या सभेतील तो मुख्य सभासद आहे। कृपा कामधेनूंची खिल्लारे, श्रद्धावत्साचे निहुंकारे, वोळल्या वोरसाचे निभरे, ते दुभते पुरे भागवता। इंद्राची कामधेनू जशी इष्ट वस्तू देते, तशी तुझी कृपारूपी धेनू निर्विकल्प वस्तूसह सर्व इच्छा पूर्ण करते। अशा या कृपा कामधेनूंची खिल्लारे तुझ्यापाशी आहेत। श्रद्धारूपी वत्सांचा हंबरडा ऐकताच त्यांना पान्हा फुटून तुझ्या भक्तांना कृपामृतरूपी दूध भरपूर मिळते। सतेज चिंतामणीचे खडे, सभोवती लोळती चहूकडे, भक्तन पाहती तयांकडे, चरण सुरवाडे सुखावले। तुझ्या सभोवार चिंतामणीची तेजस्वी रत्ने पसरलेली आहेत, पण तुझे भक्त त्याकडे कधी पाहतही नाहीत। तुझ्या चरणसेवेनेच ते सुखी होतात। स्वर्गांगना अष्टमा सिद्धी, तुझ पुढे नाचती नाना छंदी, त्या ते दासन पाहती त्रिशुद्धी, मंद बुद्धी भाळले। स्वर्गात जशा अप्सरा नाचतात, तशा अष्टसिद्धी तुझ्या पुढे नाना प्रकारे नाचत असतात, पण तुझे दास त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत। मंदमती मात्र त्यांना भाळतात। समसाम्ये समान, आढळ तुझे सिंहासन, सच्चिदानंदाची गादी जाण, तेथे सुखासन पै तुझे। प्रणवातील अर्धमात्रा हेच तुझे अढळ सिंहासन। त्यावर सच्चिदानंदाची गादी आहे, त्यावर तुझे सुखासन आहे। पावावया तुझिया पदाप्रती, साधन चतुष्ट संपत्ती, जोडो नियायाजक यजिती, प्रत्यगावृत्तीचे नियागे। तुझ्या पदाची प्राप्ती होण्यासाठी
साधन चतुष्ट संपन्न होऊन पूजक ध्यान योगाने तुझे पूजन करतात. जे मन होमिता ती सावधानी, ऐसे भक्त भजन देखोनी, तेणे भावार्थ योगे संतोषोनी, निज पददानी तू होशी. ते सावधान चित्ताने आपल्या मनाचा तुझ्या स्वरूपात होम करतात. त्या भक्तांचे भजन पाहून तू संतुष्ट होतोस आणि निजपद देतोस. त्यांसी निजात्मता देऊनी, बैसविसी निजासनी, मरणे वीण अमर करूनी, अपतनी स्थापिसी. त्यांना स्वरूपता देऊन आपल्या आसनावर बसवतोस. त्यांना अमर करून त्यांचा अधपात होऊ देत नाहीस. इंद्रा अहल्येशी व्यभिचारू, तुझ वृंदेशी दुराचारू, इंद्र जाहला सहस्र नेत्रू, तू सर्वांगे सर्वत्रू देखणा. इंद्राने अहल्येशी व्यभिचार केला. तू वृंदेबरोबर निंद्य आचरण केलेस. पण इंद्राला 1000 नेत्रांची प्राप्ती झाली आणि तू स्वतः तर सर्वांग सुंदर झालास. इंद्रासी दैत्य करीती दीन, त्याचे पद घेती हिरोन, तुझ भक्त करीती प्रसन्न, पदचित घनते घेती. दैत्य इंद्राला जिंकून त्याचे पद हिरावून घेतात. तुझे भक्त तुला प्रसन्न करून तुझे चिदघन पद घेतात. ककुत्स बैसला इंद्राचे स्कंधी, दुर्वास बैसला तुझ्या खांदी, इंद्रवर्ते विष्णूचे बुद्धी, तू भक्त छंदी वर्तसी. इक्ष्वाकू कुळातील एका राजाने इंद्राला वृषभ करून त्याच्या खांद्यावर बसून युद्ध केले. म्हणून त्या कुलाला ककुत्स हे नाव प्राप्त झाले. याप्रमाणे ककुत्स राजा इंद्राच्या खांद्यावर बसला आणि दुर्वास ऋषी तुझ्या खांद्यावर बसला. इंद्र विष्णूच्या बुद्धीने चालतो आणि तू भक्तांच्या छंदाप्रमाणे वागतोस. रावणे बंदी घातले इंद्रासी, तुझ बळीने राखिले द्वारासी, इंद्र याची याग अवदानासी, तू भूमिदानासी याचिता. रावणाने इंद्राला कैदेत टाकले. बळीने तुला द्वारपाल केले. इंद्राने यज्ञातील हवीर भाग मागितला आणि तू भूमिदान मागितलेस. इंद्रासी अग्निमुखे प्राप्ती, तुझ विश्वतोमुखी तृप्ती, ऐसा सद्गुरु तू कृपामूर्ती, अमर चक्रवर्ती गुरुराया. इंद्राला अग्निमुखाने सर्वांची प्राप्ती होते. तुला विश्वमुखाने सर्व मिळते. हे गुरुराया, तू सद्गुरु असा अमर चक्रवर्ती दयेची मूर्तीच आहेस. तुझी करावी विनवणी, तव तेथे नरी घे वाणी, वाणी प्रकाश तुझेनी, वक्ता वदनी तू सत्य. तुझी विनवणी करावी तर शब्दच उमटत नाहीत, कारण तुझ्यामुळेच वाणी प्रकट होते. खरोखर तोंडाने बोलणाराही तूच आहेस. एका एक जनार्दनी, तो जनार्दन वक्ता वदनी, ऐसा वचना माझी प्रवेशोनी, ग्रंथकरणी करविता. एकनाथ एका जनार्दन स्वामी मध्येच तादात्म्य पावला आहे. तेव्हा वास्तविक जनार्दन स्वामीच वक्ता आहे. तोच मुखात आणि शब्दात प्रवेश करून ग्रंथ करवित आहे. तेथे मूळी निमाली अहंता, अहम दवडूनी तू कवी करता, एका जनार्दनू अभंगी सूता, अभंगता गुरुचरणी. जेथे अहंकारच मुळी नाहीसा झाला आहे, तेथे अहमपणा नसल्यामुळे कवी आणि कर्ताही तूच आहेस. जनार्दन स्वामीचा शिष्य एकनाथ तादात्म्य पावला आहे.
गुरुचरणापाशी त्याचा अभेद झाला आहे. त्या गुरुचरण प्रसादे गुरुची लक्षणे विनोदे, वाखाणिली यथाबोधे यदुसंवादे अवधूते. त्या गुरुचरण प्रसादे गुरुची लक्षणे विनोदे, वाखाणिली यथाबोधे यदुसंवादे अवधूते. गुरुचरणाच्या प्रभावानेच अवधूताने यदूला सांगितलेली लक्षणे मी यथामती वर्णिली. मागे अष्टमाध्यायाच्या अंती असता पिंगलेसी एकांती, विवेक वैराग्य निवृत्ती निज सुख प्राप्ती पावली. मागे 8व्या अध्यायाच्या शेवटी पिंगलेला एकांतात विवेक वैराग्य उत्पन्न झाले. ती विषयापासून निवृत्त झाली आणि आत्मसुखाला प्राप्त झाली. जव जव अपरिग्रह होणे, तव तव निज सुख पावणे, हेची प्रस्तुत बोलणे, तेणे ब्राह्मणे बोलिजे. जसे जसे संसारातून निवृत्त व्हावे तसे तसे आत्मसुख मिळू लागते, हेच त्यातील तत्व ब्राह्मणाने सांगितले. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.